नमस्कार, मी दिव्यानी. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि सर्वांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येकांच्या लाईफमध्ये पहिले गुरु हे आपले आईवडीलच असतात आणि त्यानंतर आपल्या आयुष्यात खूप सारे गुरु होऊन जातात. ज्यांच्याकडून आपण शिकतो ते आपले सगळे गुरुच असतात, कारण प्रत्येकाकडून आपण काही ना काहीतरी शिकत असतो. जेव्हा शाळेत जातो तेव्हा शिक्षकांकडून आपण शिक्षण घेतो आणि त्यानंतर जेव्हा आपले रिअल लाईफ चालू होते तेव्हा प्रत्येक जणांकडून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतच असतं. त्यामुळं तेही आपल्या आयुष्यातले गुरुच असतात. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आईवडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपण मंदिरामध्ये जातो, मंदिरामध्ये गुरूंचा आशीर्वाद घेतो. तर आज स्वर्णच्या आणि स्वरच्या शाळेमध्ये आईवडिलांचे पायपूजन वगैरे होतं, पण ते आज काही शाळेला गेलेले नाही आहेत. तर प्रत्येक वेळी आईबाबांचं करतात मग आज संध्याकाळी तेच करायचं आहे. तर चला, आल्यावरती आपण बाकीचा शूट घेऊया, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. आत्ता आलेत कामावरून, तर ते आल्या मी सगळी तयारी अगोदरच करून ठेवली होती. आले, ते आवरले आणि थोड्या वेळाने आईबाबा आले. आता आम्ही घेणार होतो पूजा करण्यासाठी. ज्यांनी आपल्याला घडवलं, या कठीण जगात आणलं, लढायला शिकवलं, चुकताना थांबवलंही, पडल्यावर उभं राहायला शिकवलं, अशा आईवडिलांचा, आपल्या प्रत्येक गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. आपण लहानपणी शाळेत भाषण केले असेल, त्या भाषणाची सुरुवात शक्यतो अशीच व्हायची. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या हिंदू भारतीय संस्कृतीत गुरूंना देवापेक्षाही वरचे स्थान दिले आहे. अहोनी आईबाबांचे पाय पुजले. आई वडिलांच्या तोंडातून येणारा प्रत्येक आशीर्वादच आपल्याला घडवत असतो. सगळं यश येणार, माझ्या मुलाला प्रत्येक कामात यश येणार. तर पुंडलिकाने आईवडिलांच्या सेवेत खंड न पडू देता देवालाही विटेवर उभं राहण्यासाठी भाग पाडलं. जे आईवडील आपल्याला वाढवण्यासाठी, घडवण्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात, त्यांच्या उपकाराची तर आपण परतफेड करू शकत नाही, पण गुरुपौर्णिमेला त्यांच्या चरणांचे पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता नक्कीच व्यक्त करू शकतो. आईवडिलांच्या चरणांना स्पर्श केल्याने त्यांचे सात्विक आशीर्वाद मिळतात. घरात सुख, शांती, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि अहंकार नष्ट होतो. थोडक्यात, ज्या पालकांनी, आईवडिलांनी हे जीवन दिले, ज्या गुरूंनी आपल्याला घडवलं आणि जगण्याचा मार्ग दाखवला, तेच आपले सर्वात मोठे गुरु आहेत. म्हणूनच गुरुपौर्णिमेला त्यांच्या चरणांची पूजा केली जाते. आहोंनी आईबाबांच्या पायाचं पूजन केलंय, म्हणून बघा इकडे स्वर आणि स्वर्ण, मम्मा आम्ही पण करणार तुमच्या पायाचं पूजन, असं म्हणत होते. बघा ही दोन कार्टून, कसं काम चालू आहे त्यांचं. आणि आमचा बब्या बघा, माझं मला ओवाळायचं आहे म्हणत होता. तर अशी साजरी झाली आमची गुरुपौर्णिमा. तर तुम्ही तुमच्या आईवडिलांची पाय पूजन केले की नाही, तेही आम्हाला नक्की कमेंट करा. तर आजचा व्लॉग कसा वाटला तेही सांगा. आमचे पायपूजन केल्यावर स्वर आणि स्वर्णने आईबाबांचेही पायपूजन करून घेतले. तर चला, असा झाला आजचा व्लॉग. तर भेटू अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.